नमस्कार शेतकरी बंधूंनो, जे काही आपल्याकडे मागे पाणी आणि वारा वादळ जे झालं त्याच्यामध्ये केळी बागाचे भरपूर पानांचं नुकसान झालं. म्हणजे जसं की आता हे पानं तुम्ही पाहू शकतात, पानं पूर्णपणे फाटलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आता जे काही आपली झाडची जी वाढ आहे ती म्हणजे वाढ आता कमी होणार आहे. जेणेकरून जे काही आपली प्रतिकारशक्ती असते वाढची ती पोग्याने आणि पानांवर जेवढं काही आपलं अन्नद्रव्य पानांना आणि पोगांना जातं तर आपली तेवढीच जबरदस्त आपली झाडाची वाढ होत असते. तर शेतकरी बंधूंनो, आता आपली जी वाढ आहे ती मंदावणार आहे, म्हणजे वाढ थांबणार आहे. तर त्याच्यासाठी आपण जर आपल्याला स्प्रे घेता आला तर आपण स्प्रे करू शकतात, किंवा आपला बाग जर मोठा असेल तर आपण ठिबकद्वारे त्याचं नियोजन करू शकतात. तर आपण ठिबकद्वारे नियोजन करत असताना 19 आपण 4 किलो घ्यायचे आणि त्याच्यासोबत आपण सिलिकॉनचा वापर करायचा आहे. म्हणजे जेणेकरून सिलिकॉनचा वापर जर केला, आता जो काही आपला जर समजा अचानक जर अजून वादळ आलं तर हा नवीन निघणारा जो पोग आहे हा जर कवडा राहिला तर वातावरणामध्ये अजून याला फाटण्याचे चान्सेस राहणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, जेणेकरून आपण जर सिलिकॉनचा वापर केला तर पान जे काही पोग्याचे ते रट येणार आहे, तर त्याच्यासोबत आपण सिलिकॉनवरून स्प्रे पण करा जर शक्य असेल, किंवा आपण काढून सिलिकॉन सोडू शकतात, किंवा 19 आपण दोन्ही सिलिकॉन पण आणि 19 4 किलो हे आपण खालून ड्रिपद्वारे सोडा. आणि त्याचसोबत आपण पुढे घेताना त्याला वाढसाठी वापस अजून आपण जेवढं आपले नायट्रोजनची मात्रा जास्ती देता येईल तेवढा आपण द्या. म्हणजे आपला बाग त्याची ग्रोथ थांबणार नाही, त्याची वाढ अतिशय जबरदस्त होईल, ही आपण काळजी घेतली पाहिजे.